नमस्कार. आज आपण संख्या रेषा हा घटक पाहणार आहोत. पहा, जेव्हा रेषेचे बिंदू संख्या दर्शवतात तेव्हा त्या रेषेला संख्या रेषा असे म्हणतात. संख्या रेषेवरील शून्य ही संख्या शून्य या बिंदूने दर्शवितात आणि या शून्य या बिंदूला आरंभ बिंदू असे म्हणतात. आरंभ बिंदूच्या उजवीकडील संख्या ह्या धनसंख्या असतात व आरंभ बिंदूच्या डावीकडील संख्या ह्या ऋण असतात. संख्या रेषेवरील सर्व परिमेय संख्या दाखवता येतात. संख्या रेषेवरील संख्या डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने लिहिलेले असतात. डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने लिहिलेले असतात आणि संख्या रेषेवरील संख्या उजवीकडून डावीकडे उतरत्या क्रमाने लिहिलेल्या असतात. आता आपण संख्या रेषेवरील दोन बिंदूतील अंतर काढूया. समजा ही संख्या रेषा आहे आणि ह्या संख्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूतून आपल्याला अंतर काढायचं आहे. उदाहरण पहिलं पाहूया. समजा सी बिंदू आणि पी बिंदू यांच्यातलं आपण अंतर काढूया. आता पहिल्यांदा आपल्याला सी बिंदूचे निर्देशक शोधावे लागतील. तर सी बिंदूचा निर्देशक कोऑर्डिनेट आहे 3 आणि पी बिंदूचा निर्देशक आहे -1. आता या दोन बिंदूतलं अंतर काढताना सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे की मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. ही महत्त्वाची स्टेप लक्षात ठेवायची. ज्यावेळेस संख्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूमधील आपण अंतर काढतो त्यावेळेस मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. आता या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट इक्वल टू सी अँड पी, म्हणजे सीचा निर्देशक मोठा आहे 3 आणि त्याच्यामधून लहान निर्देशक म्हणजे -1 हा वजा करायचा. लिहिताना असं लिहायचं, कंसामध्ये -1 लिहायचं. त्यानंतर 3 ऋण गुणिले ऋण बरोबर धन होतं 1 आणि 3 आणि 1 4, म्हणजे सी आणि पी या दोन बिंदूमधील अंतर हे 4 आहे. आता दुसरं एक उदाहरण पाहूया आपण. ह्याचं दुसरं उदाहरण पाहूया. फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स दॅट इज क्यू अँड टी. क्यू अँड टी. तर आता क्यू बिंदूचा निर्देशक कोऑर्डिनेट काय आहे पाहूया. -2 आहे. टी बिंदूचा निर्देशक पाहूया. टी बिंदूचा निर्देशक आहे -5. आता ज्यावेळेस तुम्ही क्यू आणि टी या दोन बिंदूचं निर्देशक काढता त्यावेळेस महत्त्वाची स्टेप कोणती आहे की मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. मग -2 आणि -5 यांच्यात मोठा निर्देशक कोणता आहे. उजवीकडील बाजूचा निर्देशक मोठा असतो, म्हणजे -2 हा निर्देशक मोठा आहे आणि त्याच्यातून लहान निर्देशक वजा करायचा. लहान निर्देशक आहे -5. तर अशा पद्धतीनं. तर आता -2 ऋण गुणिले ऋण धन होतं. आता हे मी 5 अगोदर लिहितो, -2 नंतर घेतो, म्हणजे 5 - 2 बरोबर 3, म्हणजे क्यू आणि टी या दोन बिंदूमधील अंतर हे 3 आलं. आता आपण याच्यानंतरचा भाग पाहूया. तो म्हणजे संख्या रेषेवरील समान छेद असणाऱ्या संख्या रेषेवर कशा दाखवतात ते आपल्याला पाहायचं आहे. समान छेद असणाऱ्या रेषा संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. आता उदाहरणार्थ 1/3, 2/3, 4/3,
ऋण 1/3 ऋण 2/3 ऋण 4/3 या संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत. तर काय करायचं, आपण सुरुवातीला एक संख्या रेषा काढायची. संख्या रेषा काढल्यानंतर बरोबर मध्यभागी आरंभ बिंदू O घ्यायचा. त्यानंतर एकक अंतरावर खुणा करायच्या. हे झालं आपलं ह्या संख्या रेषेचं एकक लांबी किंवा एकक अंतर. आता महत्त्वाची स्टेप काय आहे, तर ह्या ज्या समान छेद असणाऱ्या संख्या आहेत त्यांचा छेद किती आहे पहा, 3 आहे प्रत्येकीचा. म्हणजे आपण या ठिकाणी काय करायचं, तर ह्या एकक लांबीचे 3 समान भाग करायचे. प्रत्येक एकक लांबीचे असे 3 समान भाग करायचे. आणि आता या संख्या आपल्याला दाखवता येतील. आता 1/3, तर 1 म्हणजे धन आहे, म्हणजे शून्याच्या उजव्या बाजूला, तर 1 इथं 1/3. 2/3 इथं आलं 2/3. 4/3 1 2 3 4 4/3. ऋण 1/3 म्हणजे शून्याच्या डाव्या बाजूला 1 म्हणजे ऋण 1/3. ऋण 2/3 म्हणजे डाव्या बाजूला, तर ऋण 2 म्हणजे ऋण 2/3. ऋण 4/3 1 2 3 4 म्हणजे ऋण 4/3. तर अशा प्रकारे आपण समान छेद असणाऱ्या संख्या ह्या संख्या रेषेवर दाखवू शकतो. या बिंदूंना आपण नावं देऊया ABCDEF. अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर समान छेद असणाऱ्या संख्या दाखवू शकतो.